नमस्कार, माझे नाव पल्लवी नितीन शिंदे, खंडोबाचीवाडी येथे CRP म्हणून मी कार्यरत आहे। आज आम्ही उमेद अभियान व आरोग्य विभागाकडून एक छोटीशी निसर्ग व पथनाट्य सादर करत आहे। त्यात मी आहे निसर्ग। नमस्कार, मी सोहन अनिल चेंडे, खंडोबाचीवाडी येथे आशा सेविका म्हणून कार्यरत करते। या पथनाट्यामध्ये मी जबाबदार नागरिक म्हणून कार्य निभावते। नमस्कार, मी सविता धनंजय गायकवाड, या पथनाट्यामध्ये मी निसर्ग म्हणून पात्र निभावत आहे। नमस्कार, मी निर्मला संतोष चंडगे, मी अशी सेविका म्हणून कार्यरत आहे। मी या पथनाट्यामध्ये जबाबदार नागरिक म्हणून पात्र निभावते। अरे काय मित्रा, कुठं काय आहेस? कोण बोलतंय? अरे कुठं कोण मला दिसत नाही, कोण अरे इकडं माझ्याकडे लक्ष दे जरा। मी निसर्ग रे, परिसर तुझा। हो का निसर्गाच्या, काय म्हणताय बोला? काय तुमचं माझ्याकडे अजिबात लक्ष नाही बघ। अरे काय हे किती हे करताय मला, तुमचं माझ्याकडे अजिबात। अरे मी तर तुमची काळाची गरज आहे, तुम्ही तर मला अगोदर वाचवलं तर पाहिजे ना। होय, खरंच आमचं खूपच चुकतंय निसर्गराजा। आम्ही पण निसर्गाची पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे। अरे पण तुला एकट्याला माहिती होऊन काय उपयोग आहे सांग बरं? एकट्याला माहिती होऊन काही उपयोग नाही बघ, अगोदर त्यासाठी जनजागृती तरी केली पाहिजे। होय खरं आहे, पण आमचं आम्ही निसर्गाचं कसं काय नुकसान करतोय? अरे या शहरीकरणामुळे, रस्ता रुंदीकरणामुळे, कारखान्यामुळे किती वृक्षतोड केली आहे, आणि कारखान्यामुळे तर पाणी किती दूषित झालं आहे सांग बरं? हो बरोबर आहे निसर्ग दादा। प्रत्येक व्यक्तीने निसर्ग वाचण्याचा प्रयत्न केला तर पुढे जाऊन येणाऱ्या आपत्तीपासून आपले संरक्षण होईल व जीवन आरोग्यदायक होईल। अरे तुझ्या आले का लक्षात? झाडे असतील तर ऑक्सिजन मिळेल, नाही तर झाडे नसतील तर उष्णता वाढेल, अनेक रोगराईंना तुम्हाला सामोरे जावे लागेल। हो हो, आजपासून हो निसर्ग दादा, आजपासून आम्ही घन कचरा, घरातील कचरा ची विल्हेवाट व्यवस्थित लावू, ओला कचरा सुका कचरा व्यवस्थित करू, जेणेकरून ओल्या कचऱ्यापासून आम्ही कंपोस्ट तयार करू, शासनाला त्याची मदत होईल, आरोग्यदायी जीवन होईल। आले तर लक्षात, फक्त याच गोष्टीकडे लक्ष देऊन उपयोग नाही, तसेच पाणी प्रदूषणाकडे सुद्धा तुम्हाला लक्ष देण्याची गरज आहे। तुम्ही नदीमध्ये निर्माल्य घाण टाकता, त्यामुळे नदीचे पाणी दूषित होते, त्यामुळे तुम्हाला कावेरी, टायफॉइड, अतिसार या रोगांना सामोरे जावे लागते। हो निसर्ग राजा, उद्यापासून आम्ही नद्या नाल्या यांच्यामध्ये प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करू। अरे लक्षात घ्या, तुम्ही आताच होऊन गेलेली मोठी महामारी कोरोना सारखी, त्यामध्ये तुमच्या लक्षात आले असेल ऑक्सिजन ही काळाची गरज आहे, त्यासाठी तुम्हाला झाडे लावा, झाडे जगवा हे लक्षात घेतलं पाहिजे आणि मला ध्यानात ठेवलं पाहिजे, तरच मी तुमची साथ देणार आहे। होय खरं निसर्ग राजा, कोरोना शासनाने लॉकडाऊन केलं होतं तेव्हा हवा प्रदूषण थांबलं होतं, वायू प्रदूषण, हवा प्रदूषण थांबलं होतं, त्यामुळे BP, शुगर, इतर आजार हे तर काय कुठं गायब झाले ते लक्षात सुद्धा आलं नाही। आलंय तर मग तुझ्या लक्षात, मीच तुमचा निसर्ग राजा आहे। होय, धन्यवाद निसर्ग राजा। नमस्कार, यासाठी झाडे लावा, झाडे जगवा, करू निसर्गाची रक्षा तर होईल पृथ्वीची सुरक्षा।